मला पुढच्या पिढीविषयी दुराग्रह असा नाहीये, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे. तर उदाहरणार्थ एक सेफ्टी पिन घे. आता सेफ्टी पिन कशासाठी असती? नॉर्मली जिथे बटन नाहीये तिकडे टेम्पररी काम करण्यासाठी पिन लावतो. पिन लावून घे तिकडे, बटन नाही येतं. नंतर घरी आल्यावर शिवून टाक बटन, असा म्हणतो. सेफ्टी पिन हे टेम्पररी असतं. गुलाब किंवा फूल एखादं डोक्यात लावायचं असेल. पण आपण सेफ्टी पिननी कधी कधी मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या आहेत. ही मूर्ती बनवायला 2 लाख सेफ्टी पिन वापरले, असं खाली फुटनोट दिले असतो. किंवा ही मूर्ती 1 रुपयाच्या 20,000 शिक्क्यांनी बनलेली आहे, असं म्हणतो. शिक्क्यांची गणपतीची मूर्ती असते का? तुम्ही असं म्हणाल की सेफ्टी पिन गणपतीची मूर्ती बनवायसाठी असते? 1 रुपयाचा शिक्का कशासाठी वापरायचा माहितीये? गणपती छान म्हणतात त्यांनी. अरे ते शिक्के गोळा केले होते माझ्या राजा. वी कम टू भजन. भजनचा पर्पज काय आहे? म्हणजे अ कंटिन्युअस चॅन्टिंग ऑर इंट्रोस्पेक्शन ऑफ अ टर्म so that you get into a trance. आणि when you get into a trance you attain that stage of transcendence जिथे तुमचा तो USB कनेक्ट होतो कोणत्या तरी शक्तीसोबत, आणि आपण म्हणतो की हा तल्लीन झाला, तंद्री लागली. आपण कदाचित चैतन्य महाप्रभूंविषयी ऐकलंय, ते नाचायचे. आता कोणी चैतन्य महाप्रभू नाचायचे म्हणून डिस्को केला किंवा साल्सा केला, अरे पण तो पर्पज वेगळा आहे ना माझ्या राजा. ते देहभान हरपून नाचणं, एखाद्या दिंडीमध्ये माणूस विठोबासोबत एकाग्र होतो, ते वेगळं, आणि ब्रेक डान्स किंवा अशा प्रकारचा डान्स करून स्टेजवरती शो करणं वेगळं. सो ही जी नवीन पिढी जनझेड किंवा जे काही म्हणा, हे काय करतात ते, तर त्यांच्यावरती डाऊट न करता आपण एक बघावं त्यांचा हेतू काय आहे. जर का हेतू दुसरा असेल की बाबा त्यांना तर रिक्रिएशन करायचं, तर त्यांना सांगायचं बाबा हे रिक्रिएशन करण्याचं साधन नाहीये, ही सेफ्टी पिन आहे, ही काहीतरी वेगळ्या ऍप्लिकेशनसाठी आहे. त्यांनी गणपती बनवू नये. 1 रुपयाच्या शिक्क्यांनी गणपती बनवायचे नसतात, त्या प्रकारचं काहीतरी आहे. सो हे जे भाषेमध्ये सर्जत हे जे काव्य आहेत किंवा भजनं आहेत, कीर्तन आरत्या आहेत, स्तुत्या आहेत खूप सगळ्या प्रकारच्या, त्यांचे हेतू त्यांचे पर्पज वेगळे असतात. तुम्ही जर का तो पर्पज कोणत्याही माध्यमाने अटेन केला, मग ते तल्लीन तुम्ही होत असलात, तुमचं सगळं चित्त तिथे जातील, तुम्ही देहभान हरपून उड्या मारताय आणि खरोखर तुमची एकाग्रता तिथपर्यंत पोहोचली आहे, तर मला काही हरकत नाही, कारण की तुम्ही ते मिळवताय जे काही आहे ते. पण जर का ते रिक्रिएशनचं रंजक काहीतरी आहे, मनोरंजनाचं साधन आहे, तर ते तसं होता कामा नये असं मला वाटतं.